गोवा आजवर सेफ असल्याचं आपण मानत होतो, पण कोलवामधील गोल्डन क्राऊन हॉटेलमध्ये आमच्यासोबत एक वाईट गोष्ट घडली आहे। आम्ही 10:30 वाजता झोपल्यानंतर 11 वाजता हा जो हॉटेलचा स्टाफ दिसतो आहे त्याने कोणत्याही परवानगीशिवाय डुप्लिकेट की वापरून आमच्या रूममध्ये येण्याचा प्रयत्न केला। त्याच्यावर आम्ही ह्या मॅनेजरना बोलवलं, तर मॅनेजरना ते उत्तर देत आहेत की त्यांचा एसी खराब झाल्याचं मला कळलं। आणि आम्ही जेव्हा विचारलं की तुम्ही आमच्या रूममध्ये का आलात, तर आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही डबल बेड मागितला आहे, आम्ही कोणतेही बेड मागितलं नव्हतं। जर आम्ही झोपेतून उठलो नसतो तर किती मोठा आमच्यासोबत गोष्ट घडली असते हे तुम्ही जाणून घ्या। गोवा हे सेफ आहे असं म्हटलं जात होतं। आता मी पोलिसांना बोलवलं आहे। महाराष्ट्रातील एक मराठी कुटुंब गोव्यामध्ये फिरायला गेलं होतं, पण मात्र त्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये रूम बुक केल्यानंतर नवरा बायकोचं जोडपं रूममध्ये झोपल्यानंतर रात्री अचानक त्या ठिकाणी एका हॉटेलचा स्टाफ जातो, एका मास्टर कीनं रूमचं दार उघडतो आणि त्या नवरा बायकोला त्या ठिकाणी अचानक जाग येते। तेव्हा समजतं की त्या हॉटेलचा एक माणूस रूममध्ये येऊन सगळं काही बघतोय। नेमका त्याचा उद्देश काय होता, कशामुळे तो रूममध्ये आला होता, त्या महिलेनं व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगितलेलं आहे। त्या महिलेनं सांगितलं की गोवा हा सेफ राज्य म्हणून ओळखला जातो, पण मात्र जर एखाद्या हॉटेलमध्ये अशा पद्धतीनं हॉटेलमधलेच कर्मचारी त्या हॉटेलच्या रूमचा मास्टर की वापरून अशा पद्धतीनं रूममध्ये प्रवेश करत असतील, नवरा बायको असतील, कुटुंब असतील किंवा इतर कोणी असतील, त्यांच्या रूममध्ये जर अशा पद्धतीनं घुसत असतील तर हा प्रकार नक्कीच धक्कादायक आहे। जर ते नवरा बायको अक्षपार्य अवस्थेमध्ये असले असते किंवा त्यांच्या जागेवर इतर कोणी असले असते आणि हा जो रूममध्ये घुसणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा उद्देश नेमका काय होता हे सुद्धा समजलं पाहिजे। म्हणूनच त्या महिलेनं अशा हॉटेलच्या विरोधात कारवाई व्हायला पाहिजे आणि लोकांनी सुद्धा सावध आणि सतर्क राहायला पाहिजे असं देखील सांगितलेलं आहे। पण मात्र ज्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे, असाच प्रकार तुमच्यासोबत सुद्धा कुठं घडला आहे का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसते तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो। लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो।